हवा जोरात आली, आमचा टेंट तुटला. आज माणसं 5 ताट 1. पाणीपुरीवाल्याची छत्री जरा पाणीपुरीवाल्याची ती छत्री घेऊन आलोय. आज रस्ता उकळला. वेली वेली शोधून शोधून बांधल्यात. त्याला रशा पण नव्हत्या आमच्याकडे. अक्षर हा ती फणस आहे ना तिथं एक अंगणवाडी आहे ना तिथे वरती. नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा तुमचं स्वागत आहे रानवटा आणि रस्सा या आपल्या एंटरटेनिंग चॅनलमध्ये. तर आज आपण चाललो आहे फणसाड डॅमवर, भोईगर इथे आहे. तर आज आपल्यासोबत आहे अल्पेश, नंदेश, महेंद्र आणि आपल्यात आज नवीन खेळाडू आलाय चेतन. तर आज 5 जण आम्ही चाललोय फणसाड डॅमला. बघूया आज आपल्याला काय काय बघायला भेटते आणि रानवाटामध्ये रस्ता. काशी बीच वरून निघालो, पहिला बोरलीमध्ये गेलो. बोरलीमधून इकडे एक भाकरी सेंटर आहे, तिथून आम्हाला 15 भाकऱ्या घेतल्या 5 जणांना आणि पुढे निघालो. बोरलीवरून थोडं पुढे आले की हा समोरचा मुरुडवरून येणारा, मागचा हा अलिबागचा रस्ता आहे. अलिबागवरून आलात तुम्ही की तुमच्या लेफ्ट साईडला वळायचं आहे. लेफ्ट साईडला वळल्यावरती इकडे तुम्हाला बेलवाडी, काजूवाडी ही गावं लागतील. त्या गावांच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. जसं तुम्ही आत याल ना, आत आल्या आल्या तुम्हाला लगेचच राईट घ्यायचा आहे. जो येणारा पहिला राईट आहे तो राईट घेऊन तुम्हाला कंटिन्यू ड्राईव्ह करायचा आहे. हा राईट घ्यायचा आहे. हा लँडमार्क बघा. आता भोईगर 400 मीटरवर आहे, काजूवाडी पुढे 2 किलोमीटर आहे दाखवत आहे. आणि हा व्ह्यू बघा, काय क्लायमेट आहे, मान्सून रॉक्स. तर मित्रांनो, आता आपल्याला भोईगरचा गाव लागलाय. आता ह्या भोईगरच्या गावामध्ये आज जातोय. गावातून रस्ता कसा आहे ना, तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो गाडीचा मॅप. हे बघा, हा असा मॅप आहे. ह्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. रस्ता फार छोटा आहे, बाईक वगैरे कंटिन्यू रहदारी चालू आहे. थोडा आरामातच या, काही करू नका. कारण की घराच्या म्हणजे गावात जी घरं आहेत त्याच्या आतूनच हा रस्ता आहे. बघा, दोन्ही साईडला घरं आहेत, त्या आतूनच जायचं आहे. त्यामुळे लहान मुलं बिलं येण्याची शक्यता आहे. जरा गाडी प्रेमाने चालू. हा बघा, इथे भोईगर 0 म्हणजे आता भोईगरचं गाव आपला झालाय. आता आपण सरळ चाललोय बेलवाडीकडे. पावसाळ्याचे दिवस आणि हा रस्ता दोन्ही साईडने पूर्ण झाडी वाढली आहे. एक गाडी जरी आली ना तर पूर्ण थांबायला लागेल किंवा रिटर्न जायला लागेल. एवढीसा रस्ता दिसतोय. आता रस्ता छोटाच आहे, पण पावसाळ्यात झाडी वाढल्यामुळे अजून छोटा झाला आहे. एक्झॅक्ट एक आपली गाडी जाते. मित्रांनो बघा, एक गाडी आल्यावरती किती डिफिकल्ट झालंय. जरा आता रस्ता छोटा आहे. थोडी पुढे घ्या, पुढे घ्या. मित्रांनो, बेलवाडी गाव आला. आता बेलवाडी गावाच्या इथून लेफ्ट घेतोय आणि बेलवाडीचा रस्ता अजून छोटा छोटा होत चाललाय. चला, आता इथून एक 1.25 किलोमीटरचं अंतर आहे. 1.7 किलोमीटर. बाय कार तुम्हाला 4 मिनिटं लागतील. मित्रांनो, बेलवाडी, काजूवाडी आणि भोईगर हा एरिया म्हटला ना, हा असा निसर्ग संपन्न परिसर आहे. नारळ, सुपारी, आंबे म्हणजे इथे भरघोस. कोकणात असतातच, पण स्पेसिफिक आमच्याकडे ह्या एरियामध्ये खूप जास्त प्रमाण तुम्हाला दिसतं. हे बघा, नदीच्या साईडला मस्त त्यांची सुपारीची बाग आहे. ह्या साईडला लगेच नारळांची झाडांची बाग आहे. चला, आपला रस्ता आता सरळ पुढे जातोय. बाबू, भोईगरचा डॅम कुठे आहे? भोईगरचा ना बेलवाडीचा. हा, बेलवाडीचा. काय फणसाड बोलतात? बेलवाडी बोलतात की फणसाड बोलतात? फणसाड डॅम ना. कुठे आहे तो? खालना जाऊ का इकडून जाऊ? गाडी जायची आहे. हा, ती फणस आहे ना तिथं एक अंगणवाडी आहे ना तिथे वरती. तिथं आहे काय?
इकडून नाही रस्ता? मी इकडून ती धस आहे मोठी. हो काय, ठीक आहे, थँक्यू. जशी शाळेतनं मुलांना सांगितली तशीच ही धस होती, एकदम निसरडी. सगळ्यांना गाडीतून उतरवलं आहे, ते चालत आहेत आणि आपली गाडी पुढे निघते. निसरड्या वाटेतून वर आलो. वर पाहतोय तर एक असं ग्राउंड लागलं आणि पावसामुळे ग्राउंड अख्खं असं हिरवाईने नटलं होतं. हा बहुतेक बेलवाडीचा क्रिकेटचा ग्राउंड आहे आणि इतका भारी ग्राउंड दिसतोय ना, असं वाटत होतं की आपण असं क्रिकेटच्या लॉर्ड्सवर आलो आहे की काय. एक नंबर व्ह्यू होता आणि पावसात ते ग्राउंड दिसत होतं ना, एकदम खतरनाक अशी वाईब होती. मित्रांनो, फायनली इथे गाडी लावली आपण. इथे एक मंदिर आहे, बाहेरूनच नमस्कार केलाय आणि हे जल जीवन मिशन हर घर जल खाली चाललोय आता. डायरेक्ट हा रस्ता संपला की येईल तो आपला डायरेक्ट फणसाड धरण. फायनली या पावसाळ्यातली अजून एक रानवाट. मित्रांनो, आज आलो आहे आपण फणसाड धरणाच्या पाण्यात. सकाळपासून कंटिन्यू पाऊस आहे. प्लॅन लवकरच होता निघायचा, पण पावसामुळे आम्ही डिले करत आलो. पण पाऊस काय थांबला नाही. फायनली डिसिजन घेतला आणि आम्ही निघालो फणसाड डॅमला जायसाठी. तिथे एक बदक आहे, बदक का पानकावळा आहे तुम्हीच सांगा. अहो, पानकावळा हा बघा, उडाला रे. हा बघा, हे बघा, इकडे गाव आहे. थोडा पाऊस आला ना, गोंधळ झाला आमचा. हे बघा, इथे गाव आहे, इथून आपण आलो आणि हा धरण. पावसाळी असं निसर्ग पाहायला यायलाच पाहिजे. आणि जर ते फणसाड धरणाच्या इथे असेल तर तिथे आवर्जून यायलाच पाहिजे. ही जी लोकेशन आहे ना, ही लोकेशन पावसाळी म्हणजे एक स्वर्ग आहे, स्वर्ग. अफाट वारा खूप आहे, पाऊस खूप आहे. आज रानवाट्यातला रस्ता होईल की नाही चॅलेंजिंग आहे. ते बघा, तयारीसाठी पुढे आपली माणसं चाललेत. महेंद्र आणि अल्पेश चाललंय. एक मोठी छत्री आणली, पाणीपुरीवाल्याची छत्री आहे, जरा पाणीपुरीवाल्याची ती छत्री घेऊन आलोय आज. आणि बघूया, लाकडं पण आज घरनंच घेऊन आलोय, फाटी. लेट्स सी. तर हा परिसर कसा दिसतोय माहिती आहे? लहानपणी जुरासिक पार्क मूवी यायचा बघा तसा. हा डोंगरांच्या मधून अशी मोठी वाट आहे पाण्याची. इथून डायनासोर येणार आहे. डॅमच्या ह्या एंडला आम्ही पोचलोय. इथे एक बंधारा आहे हा, आणि आपल्या टीमने ही लोकेशन निवडली आहे. आज रानवाटेतला रस्ता इथे तयार होणार आहे, या सिनिक दृश्याच्या समोर. तयारी जोरात सुरू झालेली आहे. ही आता पारे आम्ही मातीत टाकतोय, त्याच्यावरती आता उभी करू ही पाणीपुरीवाल्याची छत्री. मग कोणाची आहे? चला, छत्री आमची उभी झाली आहे. मित्रांनो, अशा जागेंवर जर फिरायला याल आणि स्पेशली जंगलातल्या जर जागा असतील ना, बघा, हे नका करू, ही घाण नका करू. जर तुमच्या सोबत काही आणलंच असेल ना, तर सोबत घेऊन जा. निसर्गाला देऊ नका. तुमची घाण तुम्हीच साफ करा प्लीज. समोर उभं राहिलं की उजव्या हाताला जिथून पाण्याचा विसर्ग होतो
ती लोकेशन दाखवतो. त्याच्यावरनं पाणी बघा किती सुंदर असं पडताना दिसेल, पण येताना जरा सांभाळून. Static hum invades my veins marrow. Lights flicker, shadows stretch narrow. Hands move distorted in the blurred pain. Echoes of silence driving me insane. आणि इकडे आमची तयारी सुरू आहे. जुगाड. आजचा हा दिवस आम्ही इथे घालवणार आहोत. कसं पण करून लाकडं सुटी राहिली पाहिजे, आग पेटली पाहिजे, तरच आज जेवण आहे तो उपाशी घरी जाऊ. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, आपण ज्या फणसाड धरणाजवळ उभे आहोत तो संपूर्ण परिसर एकेकाळी मुरुड जंजिरा संस्थानाच्या सिद्धी नवाबांचा खाजगी शिकार क्षेत्र होता. नवाबांच्या कडक नियमांमुळे इथली झाडे आणि पाणी सुरक्षित राहिले. पुढे 1986मध्ये सरकारने याला वन्यजीव अभयारण्याचा दर्जा दिला. आज हे धरण जंगलातील प्राण्यांची तहान तर भागवतच, पण पर्यटकांना शांततेचा एक अप्रतिम अनुभवही देतं. हा बघा आजचा जुगाड आहे. याच्यामध्ये आता एक छत्री आणलेली. आम्हाला वाटतं थोडा रिमझिम पाऊस असेल, पण पाऊस बघा भयानक चालू आहे. आणि ह्या छत्रीवरती ह्या गाडीमध्ये आमचा मेन कपाट होता तो लावला आहे. त्याला रश्या पण नव्हत्या आमच्याकडे. अक्षरशः वेली 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 शोधून शोधून बांधल्यात. आणि आता आपण तयारी सुरू करू. इथे आता सगळं आता कुकिंग करू आपण. आणि आजची भाकरी फणसाड धरण्याच्या या कुशीत. मित्रांनो, नक्कीच अशी दृश्य पावसाळी कोकणात आल्यावर, स्पेशली मुरुड तालुक्यात आल्यावरती कधीही मिस करू नका. कारण पृथ्वीवरचं स्वर्ग कोकणच आहे हे पुन्हा पुन्हा लोक सांगतात. पण इथे या, तुम्ही पण लोकांना सांगाल. मित्रांनो, आग पेटत नव्हती. शेवटी आमचे सगळे प्रयत्न संपले. ह्या दोघांना आता आपली गाडी जिथे पार्क केली आहे तिकडे गाडीमध्ये काय पुठ्ठे कागद मिळत आहेत काय ते बघायला पाठवलं आहे. त्याच्यानंतरच आग जळेल. इथं फ्रेश पाणी भरून घेऊन आलाय फणसाड धरणातून. आज बिस्लेरी पियायचीच नाही बोलतोय. रिकाम्या बाटल्या घेऊन आलो आम्ही. तो बोलतोय की आज नॅचरलच पाणी पियायचं आहे. काय चेतन? चला, पाणी आला, पण आगे जे जरा खेळ खंडोबा गेलाय. बघूया आता गाडीतलं काय सुकी कागद किंवा काय डिझेल काढावं लागेल कदाचित. लेट्स सी. इथे याल तर तुमची गाडी इथपर्यंत आणू नका, बाहेरच लावा. आणि पाण्यात पोहायला जाऊ नका. ह्या उथळ पाण्यात उतरू शकता पण पाण्यात जाऊ नका. फायनली धूर निघालाय आता, म्हणजे आग पेटेल. पाऊस बघा, पाऊस डेंजर. आणि आग लागलाय. काय बोलतेस? लावाय घेतोय. चिकन धुवून रेडी झालाय आता. पण पाऊस बघा, पाऊस काय सुचून नाही. आज कठीण परिस्थिती आहे. फायनली मित्रांनो आग पेटली आहे. कशी तरी खूप कष्ट लागलेत. आजच्या या आगीसाठी खूप कष्ट लागलेत. आज मसाले पण कालवायला जागा नाही. आणि ॲज युजल आम्ही अर्ध्या गोष्टी विसरूनच येतो. सगळं कधी आणतच नाही. आज माणसं 5, ताट 1 आणि हा 1. बघूया कसं आता काय ते. चांदोऱ्याची पानं आहेत. आवाज आला. तयारी सुरू करूया असते असते. काय नाही करतो जाईल. दगडाचेच पण जरा असं आता नाही तर काय करू. ठेवतो काय बोलतात. अर्धा बनवता एकदम बसणार नाही.
पाऊस काय थांबला आहे. मित्रांनो आजचा दिवस आहे ना खरंच खतरनाक आहे. हवा, पाऊस आणि आग पेटवायला पण एवढा वेळ गेला. कसा करत हा पसारा बघा. साधी एक कैची नाही, कटर नाही. नशीब चिकन कट केलेला होता. कोथिंबीर पण आता हाताने तोडून टाकायला लागेल. फाइनली देश का नमक, टाटा नमक. अरे टाटा नमक ओरिजिनल आहे. हवा जोरात आली, आमचा टेंट तुटला. अरे यार लफडा झाला. लवकर आग विझेल, लवकर लाव. जोरात हवा आली आणि सगळं उद्ध्वस्त झाला आमचं घर. महिंद्राने नीट बांधलं नाही बोलतोय. हाय शपथ रे, सगळं सरकलं. पावसात बेहाल. इकडं कशी तरी आग पेटली म्हणून पोटाचे हाल आज होणार नाहीत. आणि हे बघा इकडं उपाययोजना चालले. आज फुल मेहनत. 2 फोडा जास्त खाणार असतो आज, काय ऐकत नाही. चेतन पण पकडून बसल्या. हवा एवढी येते, आमचा तंबू काय राहत नाही. तंबू नाहीच आहे, हा झोपडा आहे. राहायच नाही. प्रयत्न चालू आहेत. चेतनला भूक लागली, आता स्वतः ढवल्याला आलाय. तो हा बघा, हा सुक्का तयार झालाय. आणि चिकन जास्त होतं, भांडं छोटं होतं म्हणून एक सुक्का आणि एक वल्ला. सुक्का मेड बाय वैभव, वल्ला मेड बाय नंदेश. चला आता भूक लागली, मस्त पाण्यात पोहलो आणि चिकनचा वास आता यायला लागलाय. चला भाकऱ्या काढा रे. हवा आणि पाऊस सुरुवातीपासून आमची साथ देत नाही. एक पानकावळा दिसला आम्हाला शिकार करताना. दिसतंय का कॅमेऱ्यात? खाली बसायचा नाही. पॅन्ट खराब होईल रे. डाग पडतोय पण निघत नाही. डाग मागचे डाग नाही, पण ते मागचे डाग नाही निघाले. चला रे भूक लागली, चला. कुठेतरी बसलो. रस्ता उकळला. अर्धा देऊ तुला. मागितलाय मी. आमची भिजलोय पण तेवढाच गार झालंय, तेवढाच गरम. चिकन कसला दिसतोय भारी. हा बघा एक ग्लास आहेत ना, चिकन खायला या. ही राहू दे. ही घ्या, ती जम्बो राहू दे. ही पाण्याची वापरू. ती जम्बो येतील. रस्सा झाला आला गरम रस्सा. चमचमच्या आबामुळे हातानेच हावभाव घ्या. चला घ्या. चिकन सुक्का, लसूण. तो जेवायला फायनली बसलोय. सगळी आमची ताटं बिटं जंगलातल्या. तर मित्रांनो आज आहे हा रानवट्टा रस्सातला अप्रतिम धरणाच्या कुशीत चिकन भाकरी. चेतन पहिल्यांदा आलास, कसा वाटला? सॉरी तुला पुढच्या आधीचा जो प्लॅन झाला तेव्हा सांगता नव्हता आला, त्याच्यामुळे तुला यावेळेस ॲडव्हान्समध्ये कळवलेलं. आणि आता भूक लागली, आता जेवलो बोलू. आपण दिसतोय. चला भांडी भेंडी धुवून लगेच पॅकअप. छत्री निघणार, छत्री. फायनली छत्री बंद करण्यात यशस्वी झालेत. हा हे काय माहिती आहे ना, हा ताकदीचा कमाल आहे. एवढ्या ताकदीने मजबूत लावलेली हवेत आणि पावसात उडायला नको म्हणून तो दांडकूच निघ नाही ना.
नाही नाही ताकद ताकद ताकदीपेक्षा युक्ती लाव युक्ती. काय नाही आता नवीन युक्ती लावली. तोडशील. खेच 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 चल काढा काढा काढा. फायनली छत्री निघाली, आम्ही पॅकअप केला. रानवटा रसाचा एपिसोड आवडला नक्की लाईक करा.